भारत सरकार जे आहे हे एकंदरीत सेल आउट केलं गेलेलं आहे. म्हणजे नुसतं आर्थिक दृष्टिकोनातून सेल आउट केलेलं नाही आहे, तर देशाची सार्वभौमसुद्धा विकल्या गेलेली आहे अशी असणारी परिस्थिती आहे, घाण ठेवलेली आहे अशी असणारी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवरती ते पत्र देण्यात आलं होतं आणि आजच्या असणाऱ्या या बैठकीला उपस्थिती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेली आहे. त्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्ष हा असणारा मोठा पक्ष आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. तेव्हा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण असणारं कार्यक्रम केला पाहिजे आणि 23 तारखेला नागपूरला RSSच्या हेडक्वार्टर्सवरती मोर्चा म्हणण्यापेक्षा धरणं आयोजित आम्ही असणारं करतोय आणि तिथे ज्या व्यक्तीचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे नाव आहे ते फाईलमध्ये आत्ता असणारं जे आलेलं आहे ते फक्त त्यांनी असणारं डान्स केला, मुजरा केला एवढाच उल्लेख आहे. पण एवढ्याच मुद्द्यावरनं जे काही सरेंडर करण्यात आलेलं आहे, आर्थिक बाजारपेठ सरेंडर करण्यात आलेली आहे, राजकीय निर्णय घेण्याची शक्तीसुद्धा सरेंडर करण्यात आलेली आहे आणि ती आता आपल्याला सरळ सरळ दिसते की अमेरिकेने तुम्हाला 30 दिवसाचं पेट्रोलियम प्रॉडक्ट्स विकत घेण्याची परमिशन त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तेव्हा इथनं तुम्ही प्राईम मिनिस्टर कसं त्या ठिकाणी ठेवताय की जो ब्लॅकमेलिंग होतोय, अशा ब्लॅकमेलिंग होणाऱ्या प्राईम मिनिस्टरला तुम्ही असणारं कसं मानताय, कसं ठेवताय याचा तुम्ही असणारा खुलासा करा. हे विचारायला जे आहे ते 23 तारखेला नागपूरला लोकांना आम्ही बोलवणार. इथल्या असणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी मी असणारं आवाहन करणार आहे की जे काही आर्थिक दृष्टिकोनातून सरेंडर झालेलं आहे त्याचा पहिला फटका तुम्हाला असा बसेल. कदाचित आमचा असणारा हा 23 मार्चचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या आतमध्ये बँका अडचणीत आलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतील अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आपण असणारं तिथे आम्ही सगळ्यांनी बसू. देशाला नुकसान ठरणारा प्राईम मिनिस्टर असू नये अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. एक आव्हान सगळ्या संविधानावर विश्वास असणाऱ्या आणि मूळतः जे रायटिस्ट विचार आहे त्याला विरोध असणाऱ्या आणि या देशाच्या सार्वभौमत्वावर विश्वास असणाऱ्या समविचारींना आदरणीय बाळासाहेबांनी पत्र लिहून एक साथ घातली होती की आजच्या या कठीण परिस्थितीमध्ये आपण थेट स्वरूपामध्ये ही आंदोलनात्मक भूमिका स्वीकारली पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाची जी पितृसंस्था आहे त्या पितृसंस्थेला जाऊन थेट स्वरूपात जाब विचारला पाहिजे. अशा आशयाचा जो त्यांचा प्रस्ताव आहे याची आज देशाला गरज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष होत आहेत आणि या 100 वर्ष होत असताना काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरखास्त करावा आणि भारताचं संविधान स्वीकारावं, स्वतःच्या संघटनेची नोंदणी करून घ्यावी अशा आशयाचं 100 वर्ष होत असताना 2 ऑक्टोबरलाच एक भूमिका स्वीकारली होती. नागपूर येथे दंगल झाली त्या पार्श्वभूमीवर देखील काही रेशीम बागवर देखील मोर्चा काढण्याचा एक प्रयत्न हा काँग्रेसच्या वतीनं झाला होता आणि या सगळ्या शृंखलेच्या पलीकडे जाऊन कुठेतरी पक्षीय एका पक्षाच्या ऐवजी सर्वांनी एकत्र येऊन अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण पुढे गेलो पाहिजे. ही जी भूमिका आदरणीय बाळासाहेबांनी जी मांडली आहे ही काळाची गरज आहे आणि या अनुषंगानं त्यांनी दिलेल्या हाकेला एक समर्थ साथ देण्याचा प्रयत्न हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं राहील आणि त्यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात जी जो 23 तारखेला घातलेला कार्यक्रम आहे त्यामध्ये काँग्रेस पक्ष सहभागी राहील. इंटरनेट मार्फत मेल्स बाहेर पडल्या तो पुरावा आहेच ना, किंवा त्यांनी असणारं जे एग्रीमेंट केलेलं आहे ते एग्रीमेंट पब्लिक डोमेनमध्ये आहे ना. अमेरिकेचं आणि भारताचं झालेलं एग्रीमेंट जे आहे ते पब्लिक डोमेनमध्ये आहे.
आणि पब्लिक डोमेनमध्ये आल्यामुळेच आपल्याला असं कळतंय, ठीक आहे, की आम्ही असं महिनाभर अगोदर जे बोललो होतो की इथले असं सार्वभौम संपलेली आहे. तुम्हाला 4 दिवसा अगोदरच्या असणाऱ्या इन्सिडेंटमधनं कळतंय की अमेरिकेने तुम्हाला असणारं रशियाकडून ऑइल विकत घेण्याची 30 दिवसाची मुभा दिली. अमेरिका कोण आहे आमचं? आणि जगभरामध्ये ज्यांचे एप्स्टीन फाईलमध्ये ज्यांचे नाव आहे त्यांच्यावर कारवाई झाली. वेगवेगळ्या देशातल्या मंत्र्यांचे राजीनामे झाले. ब्रिटिशचे जे राजे होते युवराज, त्यांना थेट जेल झाली. आणि त्याच न्यायाने भारतामध्ये त्याच्यामुळे अमेरिकेचा इंटरेस्ट जो असेल त्या प्रमाणात तुमचं धोरण. आता याच्यामध्ये आपल्याला असं दिसत होतं की रशियाकडून आपल्याला असं स्वस्त तेल मिळत होतं, ते बंद केलं आणि महागडं तेल घ्यायला आपल्याला लावलं. मी इथल्या मध्यमवर्गीयांना आवाहन करतोय की कृपा करून खोट्या जातीच्या आणि धर्माच्या बुरखोट्याखाली राहू नका. 2.5 वर्ष तुमची असणारी जी गुलामी झाली ती याच 2 कारणामुळे झालेली आहे. आणि आज असणारं भारतीय जनता पक्ष हाच प्रचार करतोय की जातीय वर्चस्व आम्ही पुन्हा प्रस्थापित करतोय. त्याच्यामुळे तुम्ही आता असणारा देशाची सार्वभौम हीच घाण ठेवायला निघालेलात. त्या एग्रीमेंटमध्ये फॉरेन पॉलिसीच्या संदर्भात सुद्धा उल्लेख आहे की अमेरिकेचे फॉरेन पॉलिसी जी आहे त्याच्या विरोधात भारत सरकार जाणार नाही. आता अमेरिकेची फॉरेन पॉलिसी काही आहे की इराण मधलं रेजिम बदललं पाहिजे, त्यांनी असणारं इस्रायलचं वर्चस्व त्या ठिकाणी मान्य केलं पाहिजे आणि त्याच्या विरोधात आपण असणारा एकही आवाज उठवत नाही. अनेक इस्लामिक देश आहेत. या इस्लामिक देश जम्मू आणि काश्मीरच्या संदर्भात त्यांची वेगळी भूमिका आहे, ती भारताबरोबर नाही. इराणची भूमिका ही नेहमी हीच राहिलेली आहे की जम्मू आणि काश्मीर हा भारताचा भाग आहे. ज्यावेळेस आपल्याकडे तेल खरेदी करायला पैसे नव्हते त्यावेळेस त्यांनी आपल्याला $60 मिलियन चं तेल त्यांनी असणारं आपल्याला तसंच दिलं. 6 महिन्यानंतर आपण ज्यावेळेस पैसे ते परत करायला गेलो त्यावेळेस त्यांनी असणारं घेतले नाहीत. ते म्हटले हे व्यापारामध्ये आपण असणारं कन्वर्ट करू. म्हणजे एवढे चांगले संबंध इराण बरोबर जे आहेत ते इराण बरोबरचे संबंध आत्ताचं सरकार हे पूर्णपणे बिघडवतंय अशी असणारी परिस्थिती आहे. एक लक्षात घेण्यासारखं आहे की सध्याचं इराण आणि दुसरं जुन्या काळचं पर्शियन एम्पायर हे दोन्ही एकच आहेत. पर्शियन एम्पायरने कधीच कोणासमोर झुकलं नाही आणि कोणाचंही वर्चस्व त्यांनी मानलं नाही. त्यांनी राज्य त्यांची मिटली पण ते कधीही सरेंडर झालेले नाहीत. किंवा याही युद्धामध्ये इराण सरेंडर होईल असं मला अजिबात वाटत नाहीये. उलट भारत सरकार त्याच्यामध्ये एक मुद्दा मिस करतोय असं मला स्वतःला दिसतंय की मुस्लिम कंट्रीजमध्ये इराणनी अटॅक केल्यानंतर सुद्धा शाब्दिक कंडेमनेशनच्या बाहेर काहीही झालेलं नाही.